शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. आज पुन्हा एक नवीन प्रयोग आपण बघणार आहोत. सध्या खतांचं पाणी करण्यावर सगळ्यांचा फार जोर आहे. खतांचं पाणी कसं होईल या दृष्टिकोनातनं प्रत्येकजण प्रयत्न करतो आणि वेगळ्या कंपन्या वेगळे औषध देत आहेत. तर सगळ्यात पहिले खतांचं पाणी कसं होईल आणि जर पाणी तयार झालं तर ते योग्य आहे का अयोग्य आहे हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आता यासाठी मी थोडासा DAP हा बाजारातून आणला आहे. हा DAP या ठिकाणी आहे. त्यानंतर मी थोडं एका ह्या काचेच्या मगमध्ये पाणी घेणार आहे. पाणी घेऊन मी एक साधारणतः 3 चमचे DAP याच्यामध्ये टाकतो आहे. अजून एक चमचा आपण टाकूया. 4 चमचे मी DAP हा पाण्यात टाकला आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती की DAP हा पाण्यात विरघळणारा नाही आहे. म्हणून एक औषध आम्ही तयार केलं आहे आणि हे औषध साधारणतः एक 20 मिली फक्त 20 मिली मी आता याच्यामध्ये टाकतो. हे औषध काय आहे हे मी नंतर तुम्हाला सांगेल. आणि हे आता आपण मिश्रण जे आहे ते ढवळणार आहे. थोडं ढवळणार. आता मिश्रण ढवळल्यानंतर साधारणतः एक 15 ते 20 मिनटं आपल्याला लागणार आहेत. माझ्या घड्याळीत आता बघा बरोबर 3:30 झालेली आहेत. म्हणजे आपण 3:45 मिनिटांनी किंवा 3:50 ह्या पाण्याचं काय होतं हे आपण बघू. हे पाणी होतं का पहिले तर हे, आणि जर झालं तर नेमकं काय मिश्रण तयार होईल हे आपण चेक करणार आहोत. तत्पूर्वी आत्ता ह्या पाण्यामध्ये आपण pH चेक केला नाही, परंतु DAP जे आहे याचा जर नॉर्मल तुम्ही पाण्याची निवळी ज्याला आपण म्हणतो तयार केलं तर त्याचा pH हा 7 ते 8 असतो. हे जेव्हा पूर्णपणे विरघळेल तेव्हा ह्या पाण्याचा pH काय असेल आणि कुठला विद्राव्य खताची ग्रेड तयार होईल हे आपण या ठिकाणी 15 ते 20 मिनिटानंतर चेक करणार आहोत. मित्रांनो 3:30 आपण ह्या काचेमध्ये DAP टाकला होतं. 4 चमचे DAP आणि एक औषध जे आम्ही बनवलं आहे ते औषध टाकलं. आता त्या 4 चमचे DAPचं काय झालं सगळ्यात आधी तर जवळून तुम्ही बघा की DAP हा पूर्ण पाण्यात विरघळला आहे. फक्त 15 मिनटं मोजून माझ्याकडे आता टाईम आहे 3:45 आसपास झाले. 3:30 आपण DAP टाकला होता. आता मी हे मिश्रण गाळून घेतो आहे आणि साधारणतः जो 4 चमचे आपण DAP टाकला होता त्या पूर्ण DAPचं पाणी झालं आहे. ग्लासमध्ये काहीही नाही आहे आणि गाळणीमध्ये हार्डली 1 ते 2 ग्राम, मोठ्या मुश्किलीने 1 ग्राम माती उरली असेल आणि हे पूर्णपणे DAPचं पाणी आपण केलेलं आहे. तर मित्रांनो आता सगळ्यात मेन मुद्दा, DAPची निवळी जर आपण केली तर त्या DAPच्या निवळीचा pH हा 7 ते 8 असतो. आणि जेव्हा आपण DAPचं पाणी करतो तर ते पाणी केल्यानंतर त्याचा pH हा 1 होतो. pH 1 का झाला याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हा गुलाबी रंग झाला आहे. pH मीटरवर जर आपण चेक केला तर हा 1 pH आपल्याला या ठिकाणी दाखवतो आहे. DAPमध्ये हे औषध टाकल्यानंतर त्या DAPचा डाय अमोनियम फॉस्फेटचा या ठिकाणी मोनो अमोनियम फॉस्फेट तयार झालेला आहे. म्हणजेच 1261 या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि मोनो अमोनियम फॉस्फेटमध्ये pH हा नेहमी 2, 2.5, 3 किंवा 1, 3च्या खालीच हा pH असतो. हे हाय आम्लीय पदार्थ हा तयार झालेला आहे आणि लो pH मॉलिक्यूल ज्याला आपण म्हणू शकतो हा जमिनीत गेल्यावर नक्कीच फायदेशीर राहील. तर DAPचं पाणी करणं फायदेशीर आहे का? 100% फायदेशीर आहे. परंतु जर तुम्हाला त्याच किमतीत वॉटर सोल्युबल मिळत असेल, जर याचा खर्च हा वॉटर सोल्युबलच्या किमतीपेक्षा जास्त येत असेल तर मग आपल्याला वॉटर सोल्युबलच सोडलं पाहिजे. म्हणून असं औषध काही दिवसात आम्ही तुम्हाला देणार आहोत की जे DAPचं पाणी तयार करेल, 10-26-26चं पाणी तयार करेल किंवा 12-32-16चं पाणी तयार करेल आणि तेही 15 मिनिटात. आत्ता मी इथे केलं आहे. फील्डवर कदाचित याला 1 तास, 2 तास किंवा 3 तास लागतील थोडं जास्त पाणी घेतलं. काही दिवसात थोड्या वेळातच आपण
1 किलो DAP एका बादलीमध्ये टाकून साधारणतः किती वेळात पाणी होतं त्याचा सुद्धा निष्कर्ष आपण काढणार आहोत. तर मित्रांनो, DAPचं पाणी करता येतं, 10-26-26चं पाणी करता येतं, क्रिस्टल क्लीन पाणी करता येतं. साधारणतः 3 चमचे DAP आणि एक 10 ते 15 मिली ते औषध टाकल्यानंतर त्याचं पूर्ण पाणी झालं आहे. गाळणीमध्ये काहीही उरलेलं नाही आहे. तर हे औषध लवकरात लवकर तुम्हाला सेवेत येईलच. हे औषध मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. टेक्निकल माहिती तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.